राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली। कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली। आज दिवसभर जिल्ह्यातील 2089 लसीकरण केंद्रांवर बालकांना पोलिओ लस देण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती। कोल्हापूर जिल्ह्यात आज पोलिओ लसीकरणाची मोहीम पार पडली। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयातून जिल्ह्यातील मोहिमेची सुरुवात झाली। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर रेश्मा पाटील, सेवा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर निलिमा पाटील, डॉक्टर प्रवीण नाईक, इंडियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजय सिंग आणि शाखा व्यवस्थापक सुजित शिंदे उपस्थित होते। लसीकरण मोहिमेनंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडियन बँकेच्या CSR फंडातून जिल्ह्यातील सुमारे 291 दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर पालकमंत्र्यांनी डायलिसिस विभागाला भेट देऊन पाहणी केली। सेवा रुग्णालयातील उर्वरित काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावं असे निर्देश त्यांनी दिले। आजच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात आले। 1 जानेवारी 2026च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 2,86,917 बालकांना लसीकरणाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्यासाठी जिल्ह्यात 2089 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत। लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी घर भेट कार्यक्रमातून जिल्ह्यातील 9,64,680 घरांना भेटी देण्यात येणार आहेत। त्यासाठी 2,572 घर भेट पथकं, 523 पर्यवेक्षक, 277 ट्रान्झिट टीम, 581 मोबाईल टीम आणि 11 नाईट टीम कार्यरत आहेत असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर बाळांना पोलिओ डोस देण्यासाठी माता पालकांची चांगलीच गर्दी झाली होती। दरम्यान कोल्हापूर शहरात आज सकाळी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या नियोजनाखाली कोल्हापूर शहरात पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। या लसीकरण मोहिमेला महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते सुरुवात झाली। या लसीकरणाची सुरुवात राजेंद्रनगरमधील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर शाळेत झाली, तर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल इथं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते लसीकरण करण्यात आलं। यावेळी नगरसेवक अमर समर्थ, नगरसेविका निलांबरी साळोखे, रेखा रामचंद्र उगवे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। या मोहिमेमध्ये 47,867 बालकांपैकी 46,170 बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले। या मोहिमेसाठी शहरात 173 लसीकरण केंद्रात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत डोस पाजण्यात आले। तसंच बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, नाके आणि महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी मुलांना डोस पाजण्यात आले। प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली। दरम्यान या मोहिमेमध्ये ज्या बालकांनी पोलिओ डोस घेतले नसतील त्या बालकांना सोमवार 29 जून ते 4 जुलै 2026 रोजीपर्यंत घरभेटीच्या माध्यमातून पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली।